आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील अरसोडा घाटावर शासन निर्णयाप्रमाणे त्याचं उल्लंघन करून अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार तहसीलदार तसंच सदस्य सचिव वाळू नियंत्रण समिती आरमोरी यांच्यामार्फत 15 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे करण्यात आली होती। मात्र दीड महिना उलटूनही कोणतीही चौकशी किंवा संबंधितावर कारवाई न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 4 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा निवेदन सादर केलं। पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये साटलोट असल्याची शंका व्यक्त करत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अवैध वाळू उपशाला आळा घालावा अशी मागणी केली। तसंच अंमलबजावणीत निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आरमोरी तालुका अध्यक्ष सेलोकर, विधानसभा क्षेत्र सरचिटणीस आणि इतर सदस्य उपस्थित होते। यांना आम्ही तक्रार केली होती की आरमोरी येथील वैनगंगा नदीवरील अरसोडा घाटावर अवैध उत्खनन सुरू होतं। म्हणजे जे त्यांच्या नियमानुसार जे सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपसा करावा असं नियम आहे, परंतु त्या ठिकाणी 7, 8, 9 वाजेपर्यंत उपसा सुरू होता आणि त्याचे आम्ही GPS फोटोसुद्धा त्या तक्रारीसोबत दिलेले होते। परंतु आम्हाला अशी शंका आहे की ज्या तहसीलदार आहेत त्या तहसीलदारने आम्ही जी जिल्हाधिकाऱ्यांना जी तक्रार दिली होती ती तक्रार त्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड केली नाही आणि याचाच अर्थ अधिकारी आणि जे ठेकेदार आहेत त्यांचा काहीतरी मिलीभगत होती आणि त्यामुळे ही तक्रार त्यांनी दिली नसावी। त्यानंतर आम्ही दिनांक 4 तारखेला परत जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो, या तक्रारीची चौकशी केली, परंतु अशी कुठलीही तक्रार आली नाही असे त्यांच्यापासून आम्हाला माहिती झालं। आम्ही परत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला की या संबंधात आम्ही चौकशी लावू। त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही काही मुद्दे मांडले होते। त्यामध्ये पहिला होता लिलावधारकाने उत्खनन क्षेत्राची सीमा निश्चित करून खांब उभारणे आवश्यक होतं, परंतु त्या ठिकाणी तशा पद्धतीचे कोणतेही खांब आम्हाला दिसून आले नाही। त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयानुसार नदीपात्रातील जास्तीत जास्त 3 मीटरपर्यंत म्हणजे उंची ही वाळूचा उपसा करायला पाहिजे, परंतु प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली त्या ठिकाणी जवळपास 5 मीटर उंचीची वाळू उपसा केली होती आणि त्याच वेळेस आम्ही जे RI आहे नागापुरे त्या ठिकाणावरून आम्ही त्यांना फोन केला, परंतु त्यावेळेस त्यांनी आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिलं आणि त्यांनी मोका चौकशी केली नाही। त्याच्यानंतर लिलावधारकाने मंजूर केलेल्या साठ्यापेक्षा अधिक वाळू त्या ठिकाणावरून उपसली यामध्ये कोणतीही शंका नाही। त्याच्यानंतर वाळू गटातून उत्खनन केलेल्या वाळूची नोंद महाखनिज प्रणालीवर करणे बंधनकारक आहे, ते केली आहे का याची जेव्हा आम्ही चौकशी केली ती सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, त्याबाबत सुद्धा उडवाउडीची उत्तर दिली। त्याच्यानंतर त्या ठिकाणी CCTV बसवायला पाहिजे नियमानुसार, शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी आम्हाला कुठलाही CCTV दिसला नाही आणि ही तक्रार आम्ही जिल्हाधिकारी यांना माननीय तहसीलदार यांच्या मार्फतीने केली, परंतु त्यावर काही त्यांनी कारवाई केली नाही। याचाच अर्थ त्या ठिकाणी वाळू माफिया आणि तहसीलदारचे अधिकारी यांच्या संगनमतानं हे अवैध वाहतूक उपसा करत असावे अशी आम्हाला शंका आहे। आता माननीय तहसीलदार यांना आम्ही 15/6/2026 रोजी अवैध वाळू उत्खननाच्या बाबतीमध्ये जेव्हा निवेदन दिलं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना तो निवेदन होता, मार्फत तहसीलदार होता।
हा निवेदन जशाचं तसं तर ते पाठवू शकत नाही, त्यांचं कव्हरिंग लेटर असायला पाहिजे. त्या बाबतीत मॅडम हा आपण पाठवले की नाही पाठवले, या बाबतीत जेव्हा आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली, 3 वेळा चौकशी केली, तर तुमचा पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. तुम्ही जर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं तर त्याची कॉपी आम्हाला द्या, अशी आम्ही मागणी केली. मॅडमने म्हटलं की कॉपी तुम्हाला मिळून जाईल, परंतु अजूनपर्यंत कॉपी मिळालेली नाही. पर्यायी आमचा एक शिष्टमंडळ धरून आम्हाला जावं लागलं आणि ह्या संबंधात आम्ही 4 ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की ह्या रेतीघाटाची योग्य ती चौकशी होईल. निवेदन दाबण्याचा अर्थ सरळ आहे की तहसीलदार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांचे वाळू माफियांसोबत कुठंतरी साटेलोटे आहेत. नासा अंतराळ संशोधन केंद्र वॉशिंग्टन DC इथं आयोजित शैक्षणिक सहलीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उमरगा तालुक्यातील 697 विद्यार्थ्यांमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिकोळीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. शाळेचे सोहम सांगवे हे 106 गुण मिळवत तालुक्यात द्वितीय आले. अनुष्का नारायण माडजे 104 गुण मिळवून तृतीय आले, तर वेदांत महेश कोडगीर हा 100 गुण मिळवून 5वा आलाय. यांनी तालुक्यातील टॉप 5 मध्ये स्थान मिळवत जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्रता मिळवले. याशिवाय प्रणाली भोसले आणि जान्हवी मुगळे यांनी प्रत्येकी 86 गुण मिळवत 22वा क्रमांक मिळवलाय, तर आदिनाथ वाडीकर यांनी 80 गुण मिळवून 41वा क्रमांक मिळवलाय. त्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामागे विज्ञान शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचं नियोजनबद्ध मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत तसंच मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांचं सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचं ठरते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, ग्रामस्थ आणि शाळा परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. जिल्हास्तरीय फेरीतही विद्यार्थी उल्लेखनीय यश मिळवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळजवळ वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील मध्यभागातील स्लॅब 2 दिवसांपूर्वी कोसळल्याची घटना समोर आली. 2017 मध्ये सुप्रीम कॉन्ट्रॅक्टरकडून पुलाचं बांधकाम सुरू होऊन 2019-20 मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्लॅब कोसळल्याचा आरोप करण्यात येतोय. सध्या कोसळलेला भाग खडी आणि सिमेंट न भरून त्यावर हिरवे कापड टाकण्यात आले. पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र घटनास्थळी पुरेशी सुरक्षितता व्यवस्था नसल्यानं नागरिकांनी त्याची तक्रार केली. याबाबत चैतन्य पाटील यांनी प्रतिक्रिया देताना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणारे मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकदा तरी महाराष्ट्र शासनाच्या लाल परीमध्ये बसनं प्रवास करावा अशी मागणी केली. आलिशान वाहनातून महामार्गाची वास्तविक परिस्थिती दिसत नाहीये, ती सामान्य नागरिकांना दररोज बस प्रवासादरम्यान जाणवते असं त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वडखळ नाका या ठिकाणी आपण पाहिलं की नवीन बनवलेल्या रस्त्याच्या फ्लायओव्हरला भगदाड पडलं आणि ते भगदाड पडल्यानंतर असं एकाच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ही रस्ते दुरुस्तीची कामं, नव्याने बांधलेल्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी रिपेअरिंगच्या वेळेस जी काही काळजी घ्यायची आहे ॲज पर IRC नॉर्म्सनुसार आणि मॉर्चच्या गाईडलाईन्सनुसार की साधारणतः 80ची स्पीड या महामार्गाला आहे, राष्ट्रीय महामार्गाला, तर त्या ठिकाणी योग्य बॅरिकेटिंग, ब्लिंकर्स, कोन आणि इतर सर्व गोष्टींची उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून की ते खड्डे झाले असताना तिथं अपघात होणार नाही, रिपेअरच्या वेळेस देखील अपघात होणार नाही. त्याचसोबत आता गणेशोत्सव येणार आहे, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये बरेच सारे मंत्री, त्याचसोबत हे विरोधी पक्षनेते किंवा सत्ताधारी हे सर्वांचे दौरे चालू होतील, अधिकाऱ्यांचे दौरे चालू होतील. त्यांना विनंती करतो एक सामान्य नागरिक म्हणून, तुम्ही पायी चालू नका माझ्यासारखे, तुम्ही लक्झरी गाडी सोडून कृपया आम्हाला विनंती असेल की तुम्ही सरकारी ST जी बस आहे आपली MSRTCची त्याच्याने तुम्ही प्रवास करा, जेणेकरून की तुम्हाला त्या महामार्गाची खरोखर म्हणजे जी काही केलेली प्रगती आहे ती तुम्हाला दिसेल. धन्यवाद. जय हिंद. कळमनुरी शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आणि तिरुपती नगर येथील उद्यानाची दयनीय अवस्था असताना नगरपालिकेनं सुमारे 1 कोटी रुपये खर्चून 3ऱ्या उद्यानाचं उद्घाटन केल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या उद्यानात मुलांसाठी काही खेळणी बसवण्यात आली आणि बसण्यासाठी बाकं याशिवाय विशेष सुविधा नसल्याचा आरोप करण्यात आलाय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात मोठ्या प्रमाणात घाण, तुटफूड, गवत, गाजर गवत वाढले आणि पाण्याचे फवारे, शोभिवंत झाडं आणि अन्य साहित्य नष्ट झाले. काही साहित्य चोरीला गेल्याचंही सांगितलं जाते. उद्यान ओसाड पडल्यानं तिथं मद्यपींचा वावर वाढल्याची तक्रार आहे.
तिरुपती नगर येथील उद्यानाचीही अशीच अवस्था आहे. नागरिकांच्या उपयोगाचं काहीच राहिलेलं नाहीये असं सांगितलं जाते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विनोद बांगर यांनी प्रतिक्रिया देताना विद्यमान उद्यानांची योग्य देखभाल केली असती तर नव्या उद्यानाची गरजच भासली नसती. जुन्या उद्यानांकडे दुर्लक्ष करून नवीन कामं हाती घेणं म्हणजे ठेकेदारांचे खिसे भरण्याचा प्रकार आहे असा आरोप त्यांनी केलाय. शहरातील विद्यमान उद्यानांची तातडीनं दुरुस्ती आणि नियमित देखभाल करण्याची मागणी नागरिक करतायत. मुख्य गार्डन आहे आपल्या इथलं. तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत याला कमीत कमी 4 ते 5 कोटी खर्च आलेला आहे तुमच्या माहितीसाठी या गार्डनसाठी. आणि त्याच्यानंतर आपल्या तिरुपती नगरला एक गार्डन आहे, तिथं सुद्धा 1.5 कोटी करून गार्डन एक बांधलेलं आहे. आणि आज रोजी मुख्य अधिकारी आणि जे आपले सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आणखी एक नमो नावाचं एक जे गार्डन आहे विकासनगरच्या बाजूला ते एक बांधलेलं आहे. काय हरकत नाही, बांधलं तर ठीक आहे. मात्र तुमच्या माहितीसाठी आता हे जे मेन आपलं गार्डन आहे हे कळमनुरीचं एक नाक होतं. याच्यासाठी आपल्या कमीत कमी 10 ते 15 कोटी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी आज या गार्डनचे हाल जर बघितले असतील, लहान लेकराला खेळता येत नाही, त्याच्यानंतर महिला असो का ज्येष्ठ नागरिक असो यायला ह्याचा कोणताही उपयोग घेता येत नाही. त्याच्यामुळं मी म्हणतो की तिरुपती नगरमध्ये सुद्धा असेच हाल झालेले. ते गार्डन आहे का नाही ते सुद्धा आम्हाला समजत नाही. कारण तिथं फक्त एक काही नाही तुमच्या माझ्यासाठी ओपन जिमचं सामान आणून टाकलेलं आहे आणि तिथं आता कमरे एवढं गांजर गवत आणि सगळं तंकड झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथं सुद्धा आज ज्येष्ठ नागरिक आणि महिला वगैरे असं कोणीही जाऊ शकत नाही. आणि आज रोजी जे आपल्या तिसऱ्या गार्डनची जी ओपनिंग झालं तुमच्या माहितीसाठी याच गार्डनचं जर समजा भेदभाल केली असती, सुविधा उपलब्ध करून दिली असती तर तिसरं गार्डन उपलब्ध करायचं काम नव्हतं. मी म्हणतो तुमच्या माहितीसाठी आज कळमनुरी शहरात गार्डन म्हणजे जनतेला उपयोगासाठी करण्यासाठी आहे का तुमच्या माहितीसाठी ठेकेदाराचे पोटं भरण्यासाठी आहे एवढा मोठा निधी खर्च केला जात आहे. ते आणखीन आमच्या जनतेला आणि कळमनुरीतल्या शहरात वाशीला काही समजून झालं. तुमच्या माहितीसाठी आता गार्डन म्हणजे एक अशी वस्तू आहे तुमच्या माहितीची परिस्थिती आहे की लहान लेकरं असो, वृद्ध माणसं असो, महिला असो त्यांच्या उपयोगात ते आलं पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी आज हे उपयोग न येता तुमच्या माहिती सगळे इथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, गवत झालेलं आहे. आणि इथं बाजूला आमचं हुतात्मा स्मारक आहे. आज त्या हुतात्मा स्मारकाची जर हार पाहिली असतील तर लाज वाटप पाहिजे आपल्या त्या मुख्याधिकारी साहेबांना आणि आपल्या इथल्या कर्मचाऱ्याला. तुमच्या माहितीसाठी एवढे हाल असे कुठं नसतील. एवढे आज इकडे सगळे घाणीचं साम्राज्य आपले या मेन जे गार्डन आहे आपल्या लमानदेवजवळचं त्या घाणीच्या साम्राज्य याच्यात ते गार्डन आहे का काय आहे काही समजा. तुमच्या माहितीसाठी काही लोकांना इथं दारूचे अड्डे बनवते, दारू पिऊन आज इथं बाटल्या कैकदा सापडलेल्या आहेत. आणि हे गार्डन तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत कमीत कमी 3 ते 4 वेळेस जाळलं का जाळलं होतं का काय केलं तर माहीत नाही. काहून तर पुन्हा त्याच्यावर तुमच्या माहिती मलिदा खायला जमते. पूर्ण साहित्य जळून खाक झालं, पुन्हा साहित्य आणलं, पुन्हा बसवलं. असे आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 कोटी या गार्डनला लावलेले आहेत. त्याच्यामुळं मला तेच प्रश्न विचारायचा होता सत्ताधाराला आणि तुमच्या माहिती शिवसाहेबाला. हे जे 3 नंबरचं जे गार्डन मानलं आता त्या गार्डन किती दिवस चांगलं राहते ते आता बघू तो.